पुरंदरवर जन्म घेतलेल्या भोसले कुळाच्या धाकल्या धन्याचं नामकरण संभाजी हेच का करण्यात आलं? पण अफजल हा जन्मातच पाताळयंत्री माणूस. त्याला काही भोसलेंचं कुळ, शहाजींचे दोन पोरं यांचं जे काही सुरू होतं, स्वराज्य निर्मिती असेल किंवा त्यांचा पराक्रम असेल, तो काही सहन होत नव्हता. ओके. आणि त्या कनकगिरी वेड्यामध्येच म्हणजे दोघं जे आदिलशहाला रिप्रेझेंट करत होते त्यांनी शत्रू सोडला अफजल खानाने, आणि त्यानेच दगाफटका करून छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना दगाफटका करून तिथे ठार केलं. बरं. आणि विचार करा की शहाजीराजे आणि जिजाऊ यांना 6 अपत्य होते, त्यातली 4 पूर्वीच दगावली बालपणी. जो थोरला पुत्र होता, ज्याच्याकडे सर्व आशा, आकांक्षा, अपेक्षा कदाचित शिवाजी महाराजांपेक्षाही काकणभर अपेक्षा त्यांच्याकडून जास्त असणार आहे, तो पुत्र जर लढता लढता रणांगणावरून त्याच्याच सोबतच्या एका सहकार्याकडून मारला जातोय, हा जिजाऊंसाठी केवढा मोठा धक्का असेल. होय. आणि यापूर्वी पण आपण चर्चा केली की जिजाऊंना असे अनेक धक्के बसतच होते, म्हणून जिजाऊ घडली आणि नंतर संभाजी घडली. बरोबर. शिवाजीराजांसाठी गरोदर असताना माहेर संपलं, त्यानंतर एक एक आव्हानांना तोंड देत होते, तर थोरल्या मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू होतोय. होय. आणि मग त्याच आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीमध्ये शिवाजी राजांना आणि सैवांना जो पुत्र झाला, आपले संभाजीराजे धाकले धनी, त्यांचं नामकरण संभाजी असं करण्यात आलं.